नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की इलस्ट्रेशन ऑफ द रिफ्रॅक्शन मध्ये आपण पाहिलं की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण म्यू काढला, म्यू ऑफ द एनी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण या ठिकाणी स्लॅब कन्सिडर केलेला होता आणि या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, ओ इज अ ऑब्जेक्ट आणि इथून इथपर्यंत नॉर्मल पर्यंत डिस्टन्स आपण एक्स घेतलेलं होतं आणि इथून पूर्ण या स्लॅबचं हे डिस्टन्स आपण रिअल डिस्टन्स आर ऑब्जेक्ट पासून ते वरपर्यंत या ठिकाणचं डिस्टन्स आपण आर कन्सिडर केलं होतं। हे आर डिस्टन्स आहे। मग आता आपल्याला या ठिकाणी जर का आपण तळ्याचं असेल किंवा स्लॅब असेल, स्लॅबमध्ये आपण जाड स्लॅब जर ठेवलेला असेल तर व या ठिकाणचं ऑब्जेक्ट हा शिफ्टिंग झालेला दिसेल। ज्यावेळेस आपण रिफ्रॅक्टेड रे हे आपण वेगळ्या अँगलने व्ह्यू करतो ऑब्जेक्ट, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतो की हा ऑब्जेक्ट हा खोल नसून तर तो वरच्या ठिकाणी आल्यासारखं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो। या ठिकाणी आपल्याला जे काही इक्वेशन्स आलेलं होतं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू किंवा एन आपण रिप्रेझेंट करतो, म्यू और एन इक्वल टू काय लिहिलेलं होतं आपण, रियल डेप्थ डिवायडेड बाय ॲपरंट डेप्थ आपण या ठिकाणी लिहिलेलं होतं। ॲपरंट डेप्थ और रियल डेप्थ विच इज इक्वल टू आर डिवायडेड बाय ए, म्यू इक्वल टू आर डिवायडेड बाय ए। आता हे आर डिवायडेड बाय ए कशा प्रकारे या ठिकाणी आलेलं आहे हे आपल्याला या डायग्राम नुसार आपल्याला सांगता येईल का। या पद्धतीने आपल्याला रियल डेप्थ कशा पद्धतीने आलेली आहे हे स्नेल्स लॉ द्वारे आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करता येईल। पण या ठिकाणी काय कन्सिडर करणार आहोत की या ठिकाणचा जो काही अँगल ऑफ इन्सिडंट आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आय, अँगल आर आर व्हेरी स्मॉल आपण कन्सिडर केलं, व्हेरी स्मॉल, खूपच लहान अँगल असेल, लेस दॅन 10 डिग्री, लेस दॅन 10 डिग्री, 10 डिग्री पेक्षाही हा जर अँगल कमी असेल तर आपल्याला या ठिकाणी तशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करता येते। या ठिकाणी आपल्याला ट्रिगोनोमेट्री यूज करायची। ट्रिगोनोमेट्री यूज करत असताना या ठिकाणी डायग्राम काढली, डायग्राम मध्ये डेव्हिएशन झालं, या ठिकाणी ओ बी आर एचं काय झालेलं आहे, डेव्हिएशन झालेलं आहे। ज्यावेळेस आपण एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये रे ट्रान्सफर होतो, डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये जात असताना द डायरेक्शन ऑफ द रे शुड बी चेंजेस विच इज अवे फ्रॉम दी नॉर्मल, नॉर्मल पेक्षा दूर गेलेला दिसेल हा रिफ्रॅक्टेड रे। आणि ज्यावेळेस आपण या व्ह्यूने जो अँगल पाहतो, या अँगलने ज्यावेळेस आपण पाहत असतो त्यावेळेस काय होईल, हा ऑब्जेक्ट आय या ठिकाणी आल्यासारखा दिसेल, विच इज शिफ्टेड इन अबोव द आय पॉइंट, या पॉइंट वर शिफ्ट झालेला असेल आणि याचं डिस्टन्स आपण 1 गृहीत धरलं, दिस डिस्टन्स इज स्मॉल, कॅपिटल एन आपण रिप्रेझेंट केलं। आता आपल्याला ट्रिग्नोमेट्री काय यूज करायची आहे, या ठिकाणी आपल्याला स्नेल्स लॉ यूज करता येते। स्नेल्स लॉ नुसार आपल्याला काय सांगता येते, अँगल ऑफ इन्सिडन्स डिवायडेड बाय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स डिवायडेड बाय अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय लिहिता येते आपल्याला, n2 डिवायडेड बाय, आता हे या ठिकाणचं मीडियम आपण n1 घेतलं, याचा मीडियम आपण n2 घेतला तर आपल्याला एअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1 डिवायडेड बाय n2 इक्वल टू काय लिहिता येते, इन्सिडंट अँगल साइन आय डिवायडेड बाय साइन आर घेता येईल आपल्याला। परंतु आपल्याला डेन्सरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल तर याच्या इनव्हर्स करायचं, वाईस विरुद्ध करायचं, आपल्याला n2 काढायचं आहे ना, टेकिंग रिव्हर्स, रिव्हर्स घ्या, n2 डिवायडेड बाय n1 बरोबर आहे साइन आर डिवायडेड बाय साइन आय घेता येईल, साइन आर डिवायडेड बाय साइन आर। ज्यावेळेस अँगल जर का स्मॉल असेल, ज्यावेळेस अँगल जर स्मॉल असेल त्यावेळेस आपल्याला टॅन आर नियरली इक्वल टू आपल्याला काय घेता येते, साइन आर विच इज नियरली इक्वल टू ए। तसंच काय लिहिता येते, टॅन आय नियरली इक्वल टू
sin I which is nearly equal to थीटा अँगल किंवा आर अँगल एवढा असेल. दिस इज इक्वल टू आर अँगल, दिस इज इक्वल टू आय अँगल एवढा असेल. बघ आता आपल्याला या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया टॅन आर आणि टॅन आय याच्यामध्ये. या इक्वेशन मध्ये n2 डिवायडेड बाय n1 बरोबर आहे टॅन ऑफ आर डिवायडेड बाय टॅन ऑफ आय, टॅन ऑफ आर डिवायडेड बाय टॅन ऑफ आय. आता या डायग्राम मध्ये टॅन आर म्हणजे या ठिकाणी इथून आलेला आहे डेव्हिएशन झालं या ठिकाणी आर. तर टॅन ऑफ आर ची किंमत काय राहील, फ्रंट साइड ही एक्स असेल तर हे सुद्धा काय असेल एक्स असेल. फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड, फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड, एक्स डिवायडेड बाय काय लिहिता येते टॅन ऑफ आर इक्वल टू फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. म्हणजे लिहिता येईल याला एक्स डिवायडेड बाय ही लिहिता येईल या ठिकाणी. आता टॅन ऑफ आय इन्सिडेंट अँगल आपल्याला काय लिहिता येते, इन्सिडेंट अँगल फ्रंट साइड डिवायडेड बाय ऍडजसंट साइड. ऍडजसंट साइड काय आहे, टोटल डिस्टन्स आर आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे आर आहे. म्हणजे काय लिहिता येते एक्स डिवायडेड बाय आर आहे. आता लिहिता येईल आपल्याला n2 डिवायडेड बाय n1 बरोबर आहे हा एक्स कॅन्सल होईल बरोबर आहे. 1/a हा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे. म्हणजे काय लिहिता येईल एक्स डिवायडेड बाय ए n2 हा आर आहे तर आर वर जाईल आर डिवायडेड बाय एक्स, एक्स कॅन्सल होईल, रिमेनिंग काय राहील आर डिवायडेड बाय ए राहील. या ठिकाणी आर डिवायडेड बाय ई म्हणजेच आपल्याला n2 बाय n1 ची जी काही किंमत आहे ते काय लिहिता येते आर डिवायडेड बाय ए. म्हणजेच काय लिहिता येईल या ठिकाणी रियल डेप्थ डिवायडेड बाय ऍपरंट डेप्थ. n2 डिवायडेड बाय n1 बरोबर रियल डेप्थ डिवायडेड बाय ऍपरंट डेप्थ. आर म्हणजे काय रियल डेप्थ, दिस इज युअर रियल डेप्थ. म्हणजे रियल खोली किती आहे या ठिकाणी. आपण जर समुद्र किनारा पाहिला किंवा तळ्याचा काठ पाहिला, काठाची एखादी वस्तू आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व केली किंवा काठ जो आहे तो आपल्याला जास्त खोल दिसणार नाही. ऍक्च्युअली तो किती खोल आहे हा रियल डेप्थ आपण रिप्रेझेंट करता येतो. तर ज्या ठिकाणी रिफ्रॅक्शन फेनॉमिनामुळे चेंज झाल्यामुळे या ठिकाणी डेव्हिएशन होईल, ओबी या रेचं डेव्हिएशन झाल्यामुळे या ठिकाणी त्याची इमेज या ठिकाणी तयार होईल आणि हे डिस्टन्स ए डिस्टन्स या ठिकाणी असेल. म्हणजे हा जो काही प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म कशामुळे आलेला आहे तर या ठिकाणी रिफ्रॅक्टेड रे लाईटच्या प्रॉपर्टीमुळे या ठिकाणी काय झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी इलस्ट्रेशन ऑफ द रिफ्रॅक्शन दॅट इज रियल डेप्थ अँड ऍपरंट डेप्थ दॅट इज हाऊ शिफ्टिंग द रे किती शिफ्ट झालेला आहे हा आपल्याला ऍपरंट डेप्थ या ठिकाणी समजल्या जाते. म्हणजे या फॉर्म्युल्यानं आपल्याला काय करता येईल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला असेल तर आपल्याला रियल डेप्थ आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला असेल तर आपल्याला ऍपरंट डेप्थ काढता येते. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला या फॉर्म्युल्याचा उपयोग करता येतो. आता आपण पाहूया याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपण त्या ठिकाणी पाहूया. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन परत एकदा हे पाहून घ्या कशा पद्धतीनं हा या ठिकाणी डिरायव्हेशन आलेला आहे. आता पाहूया टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आपण ती पाहून घ्या. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये हा ग्लास स्लॅब आहे. ग्लास स्लॅबच्या आतमध्ये या ठिकाणी सोर्स प्रोव्हाइड केलेला आहे. आपण सोर्स प्रोव्हाइड केलेला असल्यामुळे या ठिकाणी पहिला रे जो आहे फर्स्ट रे
हा काय होईल, हा ट्रॅव्हल होईल आणि या दोन मीडियमच्या इंटरफेसिंग मीडियम मध्ये येईल. हा डेन्सर मीडियम आहे, वरचा रिअरर मीडियम. हा रे ज्यावेळेस ट्रॅव्हल होईल तो इंटरफेस होईल. इंटरफेस झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी रिफ्रॅक्शन होईल. तो रे परत बाहेर जाईल म्हणजे दुसऱ्या मीडियम मध्ये जाईल. तर या ठिकाणचा जो अँगल आहे तो अँगल R1 आहे. या ठिकाणचा अँगल I1 आहे. R1 हा I1 पेक्षा मोठा आहे. या ठिकाणी सुद्धा R1 इज ग्रेटर दॅन I1. आता दुसऱ्या रे जो आहे, दुसरा रे सुद्धा या ठिकाणी I1 पेक्षा मोठा आहे. अँगल I1 पेक्षा मोठा, I2 मोठा आहे I1 पेक्षा. या ठिकाणी ज्यावेळेस इन्सिडेंट होईल त्यावेळेस सुद्धा काय होईल, तो रिफ्रॅक्शन होईल, बाहेरच्या मीडियम मध्ये जाईल, एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाईल. ज्यावेळेस आपण हा तिसरा रे पाहतो, तिसरा रे पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येईल की जो रे हा इन्सिडेंट झाला, इन्सिडेंट झाल्यावर हा या मीडियम मध्ये जात नाही, तर तो इंटरफेसिंग पॅरलल मध्ये काय होईल, या बाउंड्री मध्ये तो रे काय होईल, इथून पास होईल. या पद्धतीने असा पास होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी आर अँगल किती झाला, 90 डिग्री. म्हणजे आपल्याला या ठिकाणी असं लक्षात आलं की ज्यावेळेस आपण अँगल ऑफ इन्सिडन्स जसा जसा वाढवत जाऊ, अँगल ऑफ इन्सिडन्स या ठिकाणी कमी होता, परत अँगल ऑफ इन्सिडन्स या ठिकाणी वाढला, I2 इज ग्रेटर दॅन I1, I3 इज ऑल्सो ग्रेटर दॅन I2. या ठिकाणी वाढवत गेलो आणि एक वेळ या ठिकाणी अशा पद्धतीची आली की ज्या ठिकाणी रे हा पॅरलल इंटरफेस झाला. पॅरलल इंटरफेस झालेला जो काही रे आहे, ज्या ठिकाणी I3 दाखवलेला आहे इन्सिडंट अँगल, मग या इन्सिडंट अँगललाच आपण काय म्हणतो, क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल अशा प्रकारचा अँगल आहे की जो रे काय होतो, या ठिकाणी डेन्सर मीडियम मधून त्याच डेन्सर मीडियमच्या इंटरफेस मध्ये तो पॅरलल जातो, तो रिफ्रॅक्ट होत नाही, त्याच ठिकाणी पॅरलल मध्ये येतो. याला आपण क्रिटिकल अँगल म्हणतो. आणि या क्रिटिकल अँगल पेक्षा जर का आपण अँगल वाढवला, I4 इज ग्रेटर दॅन I6, या ठिकाणी आणि जर आपण काय केलं, चौथा रे दाखवला या ठिकाणी, फोर्थ रे, की जो रे काय सांगतो या ठिकाणी I4 इज ग्रेटर दॅन I3. क्रिटिकल अँगल पेक्षा जर हा अँगल मोठा झाला तर त्यावेळेस काय होईल की हा रे या ठिकाणाहून परत त्याच मीडियम मध्ये काय होईल, रिफ्लेक्ट होईल. या ठिकाणाहून परत तो काय होईल, त्याच मीडियम मध्ये परत येईल. म्हणजे जर का आपण काय केलेलं आहे, ज्याच मीडियम मधून, डेन्सर मीडियम मधून रे हा डेन्सर मीडियम मध्येच रिफ्लेक्ट झाला, बऱ्याच वेळेला रिफ्लेक्ट झाला आणि तो त्याच पद्धतीनं आतमध्ये डेन्सर मीडियम मध्ये प्रवास करू लागला, तर याला म्हटलेलं आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या प्रोसेसला किंवा या फेनॉमेनाला आपण काय म्हणलेलं आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. जर हा अँगल आपण क्रिटिकल अँगल पेक्षा ग्रेटर दॅन अँगल केला, त्या कंडिशन मध्ये काय होईल, तो रेज त्याच मीडियम मध्ये रिफ्लेक्ट होईल, परत हा रे रिफ्लेक्ट होईल या बाउंड्री मधून, परत तोच त्याच मीडियम मध्ये रिफ्लेक्ट होईल. म्हणजे अशा प्रकारे टोटली अँगल शुड बी इंटरनली रिफ्लेक्टेड इनसाइड. आणि अशा प्रकारे काय होईल, रेज हा आतमध्ये डेन्सर मीडियम मध्ये काय होईल, प्रपोगेट होईल, डेन्सर टू डेन्सर मीडियम मध्ये प्रपोगेट होईल. यालाच आपण, या कन्सेप्टला आपण काय नाव दिलेलं आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन ऑफ द रे. रेचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर क्रिटिकल अँगल पेक्षा हा अँगल जर का मोठा असेल त्यावेळेसच त्याचं काय होईल, टोटली इंटरनल रिफ्लेक्शन होईल. आणि क्रिटिकल अँगल पेक्षा लेस दॅन अँगल असेल तर तो काय होईल, एका मीडियम मधून रे दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर केला जाईल. याचाच उपयोग करून आपण काय केलेलं आहे की ऑप्टिकल केबल वायर मध्ये जे काही सिग्नल्स असतात, ऑप्टिकल सिग्नल्स असतात किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाईटचे जे काही सिग्नल्स असतात, हे सिग्नल्स काय केले जातात, रिफ्लेक्ट करून काय केले जातात, इंटरनली रिफ्लेक्ट करून प्रपोगेट केले जातात. कारण याची वेलोसिटी
लाईटच्या व्हेलॉसिटी एवढी असते. त्यामुळं इंटरनली जे काही प्रपोगेट झालेले रेज असतात, हे प्रपोगेट झालेले रेज या ठिकाणाहून कोणत्याही ठिकाणी आपल्याला ट्रान्सफर करता येतात. आणि ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला ऑप्टिकल डिव्हाइसची आवश्यकता असते, पर्टिक्युलर मीडियमची आवश्यकता असते. आपण काही पॅरामीटर्स पाहिलेले आहेत. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला याचा क्रिटिकल अँगल कसा काढायचा हे सुद्धा आता या इक्वेशन वरून आपल्याला लक्षात येईल. पहा, कोणताही रे रिफ्लेक्ट झाला, मागच्या याच्यामध्ये सांगितलं की आपण रिफ्रॅक्शन फेनॉमेना कशामुळे तयार होते, तर रिफ्रॅक्शन फेनॉमेना जर का डेन्सर मीडियम जास्तच डेन्सर असेल तर त्या ठिकाणी विच इज बेंड टुवर्ड्स दी नॉर्मल, नॉर्मल कडे झुकल्या जाईल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला डेन्सर मीडियम किती असेल त्याच्यावर सुद्धा क्रिटिकल अँगल डिपेंड्स आहे. आणि रिफ्रॅक्शन वर सुद्धा क्रिटिकल अँगल डिपेंड्स आहे. क्रिटिकल अँगल कोणकोणत्या घटकावर डिपेंड्स आहे, एक म्हणजे सोर्स वर डिपेंड आहे, दुसरं म्हणजे या ठिकाणी रिफ्रॅक्शन रे हे क्रिटिकल अँगल पेक्षा जर का ग्रेटर असतील तर त्या ठिकाणी काय होईल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल, अदरवाइज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होणार नाही. तिसरं कारण म्हणजे डेन्सर मीडियम, हा मीडियम किती डेन्सर आहे त्याच्यावर सुद्धा क्रिटिकल अँगल डिपेंड्स आहे. त्यामुळे आपल्याला क्रिटिकल अँगल कोणत्याही वस्तूचा आपल्याला काढायचं असेल तर कसं काढणार, तर या इक्वेशनला आपल्याला क्रिटिकल अँगल काढता येते. क्रिटिकल अँगल काढत असताना आपल्याला काय लिहिता येते, हा रेअर मीडियम आहे N1 आणि हा डेन्सर मीडियम N2. स्नेल्स लॉ नुसार काय लिहिता येते, N1 डिवायडेड बाय N2. इकडून इकडे रे चाललं ना, म्हणजे या ठिकाणी काय येईल, I3 साइन I3 म्हणजे काय, साइन IC, साइन IC डिवायडेड बाय साइन 90. लिहिता येईल असं. हे कशावरून, स्नेल्स लॉ नुसार लिहिलं आपण. याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल, साइन 90 ची किंमत काय, N1 ची किंमत काय 1 आहे. इयर मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 असतो. 1 डिवायडेड बाय N2 इक्वल टू साइन ऑफ IC डिवायडेड बाय 1. 1 म्हणजे साइन 90 ची किंमत, साइन रिफ्रॅक्शन, साइन ऑफ इन्सिडेंट डिवायडेड बाय साइन ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजेच काय, स्नेल्स लॉ आपण यूज केलं आणि 90 डिग्रीची किंमत 1 टाकली तर आपल्याला काय मिळेल, या ठिकाणी साइन IC इक्वल टू क्रिटिकल अँगल I3 म्हणजेच IC इक्वल टू काय लिहिता येईल, 1 बाय N2 लिहिता येईल. मग याच्यावरून क्रिटिकल अँगल IC इक्वल टू काय लिहिता येते, साइन इनवर्स ऑफ 1 बाय N. म्हणजे आपल्याला हा डेन्सर मीडियम कोणत्या मटेरियलचा बनलेला असेल त्याच्यावरून आपल्याला त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स टाकला की आपल्याला क्रिटिकल अँगल काढता येईल. उदाहरणामध्ये आपण IC घेतला, साइन इनवर्स ऑफ N2, साइन इनवर्स ऑफ ग्लास घेतला आपण, N2 ग्लासचा किती आहे 1.5 आहे. याचा रेशो काढा लॉग टेबल, 1 डिवायडेड बाय 1.5, रेसिप्रोकल काढा आणि त्याचं साइन इनवर्स काढा, अँटी लॉग काढून घ्या. म्हणजे या ठिकाणी साइन इनवर्स काढले की तुम्हाला मिळून जाईल. म्हणजे साइन IC ची किंमत मिळेल तुम्हाला, 1.5 भागिले काढलं की तुम्हाला साइन IC मिळेल. साइन IC तुम्हाला लॉग मध्ये साइनच्या टेबल मध्ये बघायचं, म्हणजे क्रिटिकल अँगल किती मिळेल तो तुम्हाला लॉगच्या टेबल मध्ये विरुद्ध पाहायचा असतो. हा लॉग टेबल आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपण पाहूया. या पद्धतीने आपल्याला क्रिटिकल अँगल काय करता येतो, डिझाईन करता येतो. जर क्रिटिकल अँगल पेक्षा आपण हा जर अँगल ग्रेटर दॅन घेतला, समजा क्रिटिकल अँगल 42 डिग्री आला आणि आपण 45 डिग्री जर घेतलं तर त्या ठिकाणी काय होईल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होईल. म्हणजे या पद्धतीने आपल्याला क्रिटिकल अँगल पेक्षा जर अँगल ग्रेटर दॅन केलं तर त्या ठिकाणी काय होईल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन त्या ठिकाणी होईल. आणि याच्यापेक्षा जास्त ग्रेटर आपल्याला करता येणार नाही. ज्या ठिकाणी टोटली रे शुड बी रिफ्लेक्टेड, दॅट इज कॉल्ड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या ठिकाणी झालेलं असेल केव्हा,
जर हा क्रिटिकल अँगल पेक्षा हा अँगल ग्रेटर दॅन असेल त्यावेळेसच त्या ठिकाणी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल. हे झालं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे ऍप्लिकेशन्स आपल्याला काय काय सांगता येतात. व्हॉट आर द ऍप्लिकेशन्स ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आपण पाहूया त्याचे काही ऍप्लिकेशन्स हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे काय आहेत ते अगोदर हे पाहून घ्या तुम्ही. आकृतीमध्ये ऑप्टिकल फायबर दाखवलेलं आहे. आकृतीमध्ये ऍप्लिकेशन ऑफ टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं आपल्याला ऍप्लिकेशन पाहत असताना ऑप्टिकल फायबरचा उपयोग कशा प्रकारे केला जातो. ऑप्टिकल फायबर हा सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी ऑप्टिकल सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठी वापरला जातो. हा ऑप्टिकल केबल म्हणजे नेमकं याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीचं आहे आणि त्याचं वर्किंग कशा पद्धतीचं आहे. वर्किंग आणि कन्स्ट्रक्शन पाहत असताना म्हणजे आपल्याला ऍप्लिकेशन पॉइंट लक्षात येऊन जाईल. या ठिकाणी ऑप्टिकल केबल वायर हा आपल्या केसापेक्षाही लहान असेल. आपला डोक्यावरचा केस आहे त्याच्यापेक्षाही लहान असेल म्हणजे त्याची जे काही लेंथ हे जे काही डायमेन्शन दिलेलं आहे 1 mm एवढा गोलाकार आहे. त्याचं डायमीटर 1 mm एवढा आहे आणि या 1 mm एवढ्या डायमीटर मध्ये काय काय दिलेलं आहे त्याला वरचा जो पार्ट जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे जॅकेट असतो. बफरिंग आणि जॅकेट म्हणजे बाहेरचं आवरण हे जाड पदार्थाने तयार केलेलं असते त्याला आपण बफरिंग आणि जॅकेट म्हणतो. ज्यामुळे तो जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस तो बेंड होऊ नये यासाठी काय केलं जाते हा भाग जो काय असेल हा भाग जास्त जाडीचा त्या ठिकाणी बसवलेला असतो कोटिंग केलेलं असतं. त्यानंतर त्याच्या आतमधली जी काय कोटिंग असते त्याला आपण क्लॅडिंग म्हणतो आणि त्याच्या आतमध्ये जो आहे त्याला आपण कोर म्हणतो. या कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा बाहेरच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पेक्षा जास्त म्हणजे कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी असेल. या पद्धतीनं मटेरियल तयार केलेला असतो कोर आणि क्लॅडिंग. मग याच्या तुलनेत पहा 1 mm हा जर असेल तर 1 mm पेक्षाही हा खालचा जो काही कोर असेल तो कमी याचा असेल 0.5 mm चा असू शकतो. हा 0.5 mm पेक्षाही लहान त्या ठिकाणी फ्लेक्झिबल कोर त्या ठिकाणी केलेला असतो. हा कोरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा याच्यापेक्षा ग्रेटर दॅन असेल. मग आता या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन लक्षात आलं आणि हा जो काही केसापेक्षा लहान वायर जो आहे हा वायर एका मोठ्या केबल वायर मध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काय केलेला असतो मध्ये बसवलेला असतो. हा प्रत्येक केबल वायर आहे या ठिकाणी हा जो काही सर्कल काढतो या सर्कल मध्ये बरेचसे असे केबल वायर काय केलेले असतात सर्क्युलर स्पॉट मध्ये असे बसवलेले असतात. नंबर ऑफ केबल वायर्स आर इन्सर्टेड आणि इनसाइड मध्ये या ठिकाणी हे केबल वायर बेंड होऊ नये म्हणून या ठिकाणी काय केलेलं असते मेटल कोटिंग केलेली असते. मेटल आतमध्ये बसवलेला असतो आणि वरची जी आणखी एक कोटिंग केलेली असते ज्या ठिकाणी हा केबल वायर एका ठिकाणी हलू नये यासाठी काय केलेलं असते त्याला मेम्ब्रेन बसवलेला असतो. एक बफरिंग मेम्ब्रेन किंवा जॅकेट केलेला असतो. याला सुद्धा स्वतः एक जॅकेट असते त्याच्यावर सुद्धा एक त्या ठिकाणी जॅकेट बसवलेलं असतं. जवळपास एका केबल वायर मध्ये 50 ते 100 अशा प्रकारचे ऑप्टिकल फायबर बसवलेले असतात. म्हणजे या पद्धतीने आपण पाहिलं असेल केबल टाकताना हा केबल केवढा दिसतो हा मोठा जाडीचा असेल तो 2 किंवा 3 इंचाचा असेल. हा किती इंचाचा असेल 2 किंवा 3 इंच किंवा 5 इंचाचा हा केबल वायर असतो की ज्याच्यामध्ये असे ऑप्टिकल फायबर किती असतात 50 ते 100 त्या ठिकाणी बसवलेले असतात गोलाकार पद्धतीनं.
आणि हा ऑप्टिकल फायबर काय करतो, ऑप्टिकल सिग्नल्स पास करतो. कशा पद्धतीनं पास करतो, हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन द्वारे काय होते, ऑप्टिकल सिग्नल्स हे प्रोपोगेट होतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कितीतरी सिग्नल्स याच्यामधून पास करता येतात, नंबर ऑफ सिग्नल पास करता येतात, म्हणून आपण त्याचं काय म्हणतो, बँडविड्थ म्हणजे त्याच्यामधून किती सिग्नल्स, किती चॅनल्स पास होऊ शकतात, नंबर ऑफ चॅनल्स पास होऊ शकतात. हा रे इथून रिफ्रॅक्ट होईल, परत हा रे असा रिफ्रॅक्ट होईल, हा दुसरा चॅनल झाला, तिसरा चॅनल इथून असा रिफ्रॅक्ट होईल. या पद्धतीनं अशा प्रकारे बिलियन्स, त्या ठिकाणी बिलियन्स ऑफ चॅनल्स वी हॅव टू प्रोपोगेटेड इन अ सिंगल ऑप्टिकल फायबर. एका सिंगल ऑप्टिकल फायबर मध्ये लाखो ते हजारो त्या ठिकाणी आपल्याला सिग्नल्स त्या ठिकाणी पास करता येतात. म्हणजे वेगवेगळे चॅनल्स आपल्याला त्याच्यामधून काय करता येतात, पास करता येतात. त्याला आपण बँडविड्थ म्हणलेले आहे. त्याची विड्थ किती आहे की ज्याच्यामधून किती सिग्नल्स त्या ठिकाणी पास होतात, कोणतेही सिग्नल्स पास झालेले आहेत. आपण पाहिलं लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये पाहिले की कोणताही रे हा एकमेकाशी इंटरसेक्ट होत नाही. तो ज्या पाथ मधून जात असेल त्याच पाथ मधून तो सरळ त्या ठिकाणी प्रोपोगेट होईल. जर एखाद्या ठिकाणी एखादा रे जर काही इंटरसेक्ट झाला तरी त्याचा पाथ हा चेंज होणार नाही. दिस इज अ लॉ. आणि या लॉ नुसार काय होते की या ठिकाणी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होईल. आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये याचे भरपूर फायदे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात की ऑप्टिकल फायबरचा बँडविड्थ लार्ज आहे. त्यानंतर ऑप्टिकल फायबरची या ठिकाणी आपल्याला कसल्याही प्रकारे चोरी करता येणार नाही किंवा त्या ठिकाणी सिग्नल्स आपल्याला चोरून पाहता येणार नाही. केबल वायरचा आपल्याला सिग्नल्स जर तोडले तर पाहता येणार नाही, कारण हे कन्व्हर्शन कोणतं आहे, ऑप्टिकल रे. ऑप्टिकल रेचं कन्व्हर्शन आपल्याला इलेक्ट्रिकल सिग्नल्स मध्ये करावं लागते. त्यामुळे या ठिकाणी ऑप्टिकल रेची आपल्याला या ठिकाणी सिक्युरिटी आहे. देयर इज अ सिक्युअरली वी कॅन सेंड द डाटा इन्फॉर्मेशन फ्रॉम वन टर्मिनल टू अनदर टर्मिनल. तिसरा आपल्याला याचा उपयोग काय सांगता येते की या सिग्नल्स जे पास होत असतात, या सिग्नल्स मध्ये ॲटिन्युएशन लॉस कमी आहे. याचा जो काही लॉस आहे पर किलोमीटर हा लॉस लेस आहे. त्यामुळं ऑप्टिकल सिग्नल्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रोपोगेट करता येतात किंवा पास करता येतात. लॉंग सिटीमध्ये, एका सिटीमधून दुसऱ्या सिटीमध्ये या ठिकाणी ऑप्टिकल केबलद्वारे काय केले जातं, सिग्नल्स या ठिकाणी पास करता येतात. म्हणजे याचे फायदे भरपूर आहेत. आणि मेंटेनन्स याचं कमी आहे. ज्यामध्ये ग्राउंड मध्ये ज्यावेळेस आपण हा ऑप्टिकल फायबर टाकतो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मातीमध्ये त्याचं डिसइंटिग्रेशन होत नाही, जास्त काळापर्यंत राहू शकतो. 25 ते 30 वर्षापर्यंत त्याची कॅपॅसिटी आहे. 30 वर्षापेक्षाही तो केबल वायर जास्त वर्ष त्या ठिकाणी राहू शकतो. म्हणजे इट हॅज अ मेरिट पॉइंट्स, लार्जर मेरिट पॉइंट्स, large bandwidth it should be required, and large signals we can propagate it, and that signals have the velocity greater than the velocity of light. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्वरित आपल्याला या ठिकाणी सिग्नल्स काय मिळतात, आपल्याला प्रोपोगेट झालेले मिळतात. त्यामुळे मेटल वायर पेक्षा हा फ्लेक्झिबल वायर कधीही सोयीस्कर आहे. हा फ्लेक्झिबल असल्यामुळे तुटणार नाही. हा फायबरचा तयार केलेला असतो, सिंथेटिक फायबर प्रमाणे तयार केलेला असतो. आणि सिलिकॉन आणि सिंथेटिक फायबर कंबाईन करून हा तयार केलेला असतो. आणि त्यामुळं हा जास्त काळ टिकू शकतो हा वायर. आणि अंडरग्राउंडिंग करता येतो आपल्याला. त्यामुळे याचा फायदा आपल्याला टेलिकम्युनिकेशन सिस्टीम मध्ये आपल्याला करता येतो. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सिग्नल्स आपल्याला पास करता येतात. व्हिडिओ सिग्नल, ऑडिओ सिग्नल, वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल्सचं कन्व्हर्शन करून त्याला ऑप्टिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करून आपल्याला त्याला काय करता येतात, ट्रान्समिट करता येतात. म्हणजे हे झाले ऍप्लिकेशन्स ऑफ द टोटल इंटरनल ऑफ द ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबरचा उपयोग आपल्याला टेलिकम्युनिकेशन सिस्टीम मध्ये करता येतो. आपल्याला कॉम्प्युटर सिस्टीम एक
जोडण्यासाठी केला जातो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॉम्प्युटर सिग्नल्स आपल्याला ट्रान्समिट करण्यासाठी आपल्याला करता येतो, मिलिटरी पर्पजेस साठी याचा आपल्याला वापर करता येतो. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी याचे युजेस आपल्याला ऑप्टिकल फायबरचे आपल्याला या ठिकाणी करता येतात. म्हणजे दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा वापर करून आपल्याला ऑप्टिकल फायबर करता येतो आणि ऑप्टिकल फायबर केबल वायर आपल्याला प्रोपोगेट करता येतो. तुम्ही पाणबुडी पाहिलेली असेल की ज्या ठिकाणी आपण पाणबुड्या कशासाठी वापरलेल्या असतात, शत्रूचे जहाज पाहण्यासाठी वापरल्या जातात. त्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी एका प्रकारचा आपल्याला त्या ठिकाणी ऍडव्हान्टेजेस आहे. त्या ऍडव्हान्टेजेस द्वारे आपल्याला काय करता येईल, प्रिझम बायनोकुलरचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. प्रिझम बायनोकुलर म्हणजे आपल्या दोन्ही डोळ्याचं अंतराप्रमाणे त्या ठिकाणी काय केलेलं असतं की या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा लेन्स तयार केलेला असतो आणि दोन्ही लेन्स राईट अँगल टू इच अदर बसवलेले असतात, ज्याच्यामुळे आपल्याला दूरचा व्ह्यू आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतो, समुद्रामधला व्ह्यू आपल्याला दिसू शकतो. त्यासाठी आपण ऑप्टिकल डिव्हाइसेस वापरलेले आहेत, त्याला प्रिझम बायनोकुलर असं म्हणतात. तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या डायग्राम नुसार प्रिझम बायनोकुलर आपल्याला ते सुद्धा त्याचा ऍप्लिकेशन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहता येते. हा प्रिझम बायनोकुलर म्हणजेच बायनोकुलर युजिंग ओनली 2 सिलेंडर्स, 2 सिलेंडर्स आपण वापरून त्या ठिकाणी प्रिझम बायनोकुलर्स या ठिकाणी तयार केलेला असतो. प्रिझम बायनोकुलर मध्ये काय केलेलं असतं, या ठिकाणी या पद्धतीनं त्याची रचना केलेली असते. संरचना या पद्धतीनं असेल, या ठिकाणी 2 प्रिझम्स आयसोसलेस ट्रायंगल बसवलेले असतात की ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखा असतो, याचा सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सारखा असतो. अशा प्रकारे प्रिझम बायनोकुलरचा वापर करून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काय करता येते, आपल्याला इमेज फॉर्मेशन पाहता येते, दूरच्या इमेजेस आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या जातात. तसंच या ठिकाणी पेरिस्कोप म्हणून जे पाणबुडीमध्ये वापरले जातात, त्याच्यामुळे आपल्याला जहाज पाहण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे या पद्धतीनं त्याचा उपयोग आपल्याला पाहता येतो. पेरिस्कोपचा उपयोग आपल्याला ऑब्जेक्ट सरफेस, वॉटर सरफेस वरचे ऑब्जेक्ट पाहण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला रे आर ट्वाइसली रिफ्लेक्टेड, 2दा रे रिफ्लेक्ट होऊन त्या ठिकाणी ज्याचा वापर करून आपल्याला करता येतो. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा उपयोग करता येतो. म्हणजे आपण पाहिलं या ठिकाणी युजेस ऑफ द ऍप्लिकेशन्स ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. या टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये 3 आपण वेगवेगळे ऍप्लिकेशन्स पाहिले. पहिलं ऍप्लिकेशन्स आपण पाहिलं ऑप्टिकल फायबर. पहिलं ऍप्लिकेशन होतं ऑप्टिकल फायबर, याचा उपयोग आपण पाहिलेला होता. त्यानंतर दुसरं ऍप्लिकेशन पाहिलेलं आहे बायनोकुलर आणि तिसरं आपण ऍप्लिकेशन पाहिलेलं आहे पेरिस्कोपचं एक्झाम्पल. या पेरिस्कोप म्हणजे आपल्याला समुद्रामध्ये आपण पाणबुड्या वापरलेल्या असतात, त्या ठिकाणी पेरिस्कोपचा उपयोग केला जातो. बायनोकुलर मध्ये काय केलं जाते, या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल नुसार आपल्याला त्या ठिकाणी बाहेरचं दृश्य आपल्याला पाहण्यासाठी, दूरचं दृश्य आपल्याला जवळून पाहण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. बायनोकुलरचा वापर या ठिकाणी केला जातो. हे झाले ऍप्लिकेशन्स ऑफ द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. नेक्स्ट या ठिकाणी काही आपल्याला त्याच्या पुढचं जे पाहायचं आहे, रिफ्लेक्शनचा पुढचा पार्ट, कर्व मध्ये कशा पद्धतीनं रिफ्लेक्शन होते, लेन्सेस कसे असतात, लेन्सेसचे टाईप काय असतात, हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायचं आहे.